आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। त्या दिवशी पार्टीमध्ये उगीच वायफळ बोलून मी गोळ घातला, पण आता नाही सिद्धू, आता मी थेट मुद्द्यालाच हात घालणार आहे। पूर्वी अगं बोल ना, काय झालं? हाँ हो सिद्धू, कधी कसं केव्हा काहीच विचारू नकोस, पण मी तुझ्या प्रेमात पडलीये। I really love you. काय झालं सिद्धू? नाही पूर्वी अगं काय बोलतेस तू? म्हणजे कधीपासून आहे सगळं? मला नाही माहिती, म्हणजे मला खरंच नाही कळलं मला तू कधीपासून आवडायला लागलास। पण सिद्धू, आपलं हे एकत्र असणं, आपल्या घरच्यांनी आपल्या लग्नाची तयारी करणं, आपण दोघं इथे मंदिरात येऊन आपल्या लग्नासाठी नवस बोलणं, हे सगळं मला खूप आवडू लागलंय। मी हे सगळं खूप एन्जॉय करतेय सिद्धू। मला तुझी साथ आणि सोबत हवीशी वाटते। मी खूपच एक्साइटेड आहे आपल्या लग्नाबद्दल, खरंच। घे बाई, घे उखाणा घे। घे ग घे। माणूस नाही, यो हाय हिरा, नाव याचं व्यंकटेश। या फाटक्या आरतीच्या आयुष्यात आला, दूर कराया समदे कलेश। वा वा वा, छान छान बाळा, छान। काय तू पण उखाणा घेणार आहेस? ऐकलंस का? बरं बरं बोल। ही माझी देवी, ही माझी आरती, दोघींमुळे झाली माझ्या आयुष्याची पूर्ती। बापरे, कमाल वेंकी दादा। वेंकी, वा 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 वा। ऐकलंस का? किती छान उखाणे घेतले दोघांनी। आई अगं, एक नंबर उखाणे घेतले दोघांनी पण। आणि आई अगं, या दोघांमधला बॉन्ड कसला स्ट्रॉंग आहे। वेंकी दादा, आरतीला तुझ्या मनातलं सगळं कळतं, बरोबर ओळखते ती तुला। आता बघ, ती तुझी कायम साथ देईल। बस 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 बस, आता कुणीही अजिबात रडायचं नाहीये। आजचा दिवस खूप छान आहे। बरं, मी काय म्हणते, ती जेवते आता, तो फोन कट कर, नंतर बोलू। ए आई, अगं असं काय करतेस? अजून थोडा वेळ बोल ना माझ्याशी, प्लीज थोडा वेळ थांब। बरं मग हरीश, आणतो फोन। अरे तुमचं सगळ्यांचं झालंय बोलणं, मला थोडं बोलायचंय। आणि इकडे मी आलेच, जरा थांब जरा। आई अगं, माझा ना विश्वासच बसत नाहीये, आपल्या वेंकी दादाचं लग्न झालंय। अगं, आम्हाला पण आश्चर्याचा धक्काच बसला ग। आता सगळ्या नातेवाईकांना फोन करून सांगावं लागेल। बरं जानू, तू पण तुझ्या मित्रांना वगैरे सांग। हो, तुझे बरेचसे मित्र व्यंकीला अगदी छान ओळखत होते ना। आपल्या विश्वाला तर नक्की सांग। कोण? ग विश्वा, तुझ्या कॉलेज मधला मित्र। मॅड? तोच। घ्या प्लीज। Are you okay? I'm fine. I'm fine. आई अगं विश्वा काय म्हणतेस त्याला मॅड म्हण की. तू विश्वा म्हटलंस तर मला कसं कळेल. आणि एक मिनिट
माझ्या समोर त्याचं नाव अजिबात घेऊ नकोस. मी खूप चिडले त्याच्यावर. अगं का? किती चांगला मुलगा आहे तो. आई अगं त्याला सांगायला त्याने माझ्याशी कॉन्टॅक्ट तर केला पाहिजे. माझ्या फोन मेसेज कशालाच रिप्लाय देत नाहीये तो. आता तर समोर आला तरी ओळख सुद्धा दाखवत नाहीये. हॅव मोर वॉटर. माझी बायको असं म्हणते, जेव्हा आपल्याला असा जोरात ठसका लागतो ना, तेव्हा कोणीतरी आपली खूप मनापासून आठवण काढत असतं. मला तर असं वाटतं की तुमचं ज्या मुलीवर प्रेम आहे ना, तीच तुमची अशी मनापासून आठवण काढत असेल. मार्क माय वर्ड्स. नाहीतर इतक्या जोरात ठसका लागलाच नसता. जानू, अगं काय, कुठे हरवलीस? काही नाही आई. बरं आई, मी ना आता जेवून घेते. जेवण गार होतंय. मी परत करते तुला कॉल. अगं मी जरा वॉशरूम यूज करू का? यशो, रूम मध्ये आहे वॉशरूम. प्लीज बी कम्फर्टेबल. हाय मी अनलॉक करतोय. On the left. आणि सिद्धू, अरे इतके दिवस मला असं वाटत होतं की मीच एकटी असा विचार करतेय. पण आता जेव्हा तू देवासमोर आपल्या लग्नासाठी नवस बोललास, तेव्हा माझी खात्री पटलीये की तुला सुद्धा असंच वाटतंय. सिद्धू, अरे आपल्या लग्नासाठी तू प्रार्थना केलीस. मला खूप छान वाटतं. आय एम सो हॅपी. थँक्यू सो मच. तू असं का बघतोयस? नाही म्हणजे पूर्वी अगं हे सगळं अगदीच अनएक्सपेक्टेड होतं ना सिद्धू. अरे मला सुद्धा. म्हणजे आय नो हे सगळं ऐकून तुला धक्का बसला असेल आणि ते साहजिकच आहे. मी असं अजिबातच म्हणत नाहीये की तू आत्ता लगेच मला तुझं मत सांग. तू वेळ घे, तू विचार कर या सगळ्या गोष्टीचा आणि मग बोल. चालेल मला. सिद्धू, पण तू खरंच काही काळजी करू नकोस. आपल्या लग्नामध्ये आता कुठलंच विघ्न येणार नाही. आता जे काही होणार आहे ते सगळं छानच होणार आहे. आय एम व्हेरी शुअर अबाउट इट. पूर्वी आपण प्लीज निघूया का इकडनं. म्हणजे मला घरी पोचल्यावर जरा कामं होती. ठीक आहे, चालेल. मोठी ब्रेकिंग न्यूज आहे, तयार रहा.